शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का या चर्चा सुरू असतानाच आता भलतीच चर्चा सुरू झाली आहे। एनसीपी एसपी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षात सध्या अस्वस्थता पसरली आहे। नुकताच पक्षाचा वर्धापन दिन साजरा झाला। हा 26वा वर्धापन दिन होता, पण ज्या घडामोडी पक्षात सुरू आहेत त्यावरून पुढचा म्हणजे 27वा वर्धापन दिन कसा असेल हा प्रश्न पडावा। राष्ट्रवादीत नेमकी कसली अस्वस्थता आहे? सुप्रिया सुळे यांची भूमिका, शरद पवार यांची भूमिका एकच आहे की दोघांच्याही भूमिका परस्पर विरोधात जात आहेत? जयंत पाटलांचं काय चाललंय? आणि सगळ्यात महत्त्वाचं, नेते कार्यकर्ते नेमका कसला विचार करतायत या व्हिडिओत पाहायचे। सो व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक आणि शेअर सुद्धा करा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरदचंद्र पवार गट किंवा पक्ष या पक्षात सध्या अनेक राजकीय घडामोडी आणि अंतर्गत चर्चा सुरू झालेल्या आहेत। या चर्चा ऐकून पक्षाच्या भवितव्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। पक्षात अंतर्गत काय कुजबूज सुरू आहे? पक्षातल्या लोकांना सत्तेसोबत म्हणजेच भाजपासोबत जाण्याची घाई झाली आहे का असं वाटावं अशी परिस्थिती आहे। घडामोडीच बघा काय घडते। त्यातल्या किती बातम्या तुम्ही वाचलेल्या आहेत? अजित पवार वेगळे झाल्यापासून शरद पवारांच्या सोबतच्या लोकांमध्ये चलबिचल आहेच आहे। निष्ठा की सत्ता हा संभ्रम त्यांच्यामध्ये आहे आणि तो नेहमी किंवा अधूनमधून असा उफाळून येत असतो। आता हे नीट वाचा, सोबतचे फोटोही बघा। सुप्रिया सुळे या भाजपच्या विरोधातल्या आघाडीच्या खासदार आहेत। पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी विविध देशांमध्ये भारतातल्या मंत्र्यांचं जे शिष्टमंडळ होतं त्यात सुप्रिया सुळेंचा समावेश होता। हे शिष्टमंडळ भारतात परतल्याच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं सुप्रिया सुळे यांनी। हा विषय इथवरच थांबत नाहीये। अजित पवारांबरोबर युती करायची की नाही याविषयी सहकाऱ्यांशी बोलून निर्णय घेणार असं त्या म्हणतात। म्हणजे भाजपा किंवा त्यांच्यासोबत असलेल्या अजित पवार यांच्यासोबत काम करण्यास सुळेंचा फारसा काही विरोध नाही हे स्पष्ट होतंय। विशेष म्हणजे शरद पवारांचं मत मात्र याच्या पूर्ण विरोधात आहे। आता या स्टेटसचा अर्थ काय आहे बघा। वर्धापन दिनी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी म्हणजे 9 जूनला एक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवलं होतं। आईला सगळंच माहिती असतं, माझे पालक क्वचितच मला सल्ला देतात, आईने मला जो सल्ला दिला तीच गोष्ट मी रोज स्वतःला सांगते, सहन करायला शिक। आपल्या डोळ्यांसमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहायचं, त्यावरती आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो, आपण काहीही करू शकत नाही, परिस्थिती आपल्या हातात नसते, तेव्हा घट्ट व्हायचं आणि सहन करायचं, कर्तव्य करत राहायचं, आपले संस्कार कधीही विसरायचे नाहीत। त्यांच्या या स्टेटसची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। सुप्रिया सुळेंचा नेमका रोख या स्टेटसच्या माध्यमातून कुणाकडे आहे असा सवाल उपस्थित होतोय। कुणाकडे हा रोख असावा? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। नेत्यांमध्ये अस्वस्थता, आपल्यातले अनेक जण आज सत्तेमध्ये आहेत आणि आपण मात्र अजूनही झगडतो आहोत, म्हणून मग अस्वस्थ झालेले नेते सत्तेसोबत जाण्याची गळ घातली असल्याच्या बातम्या सूत्रांकडून समजतात। त्यांना एवढं अस्वस्थ व्हायला लागले की कोणत्याही क्षणी ते बंड करतील अशी शक्यता सध्या निर्माण झालेली आहे। एकतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर विरोधात बसावं लागलेलं। आताही जर तेच होणार असेल तर आणखी 5 वर्ष आंदोलनच करायची का असा सूर हे अस्वस्थ झालेले नेते काढतात। सत्तेसोबत जायचं असलं की एक वाक्य आपण नेहमी ऐकतो, ते म्हणजे विरोधी पक्षात राहून मतदारसंघातली कामं होत नाहीत, म्हणून मग विकास कामांना वेग देण्यासाठी सत्तेसोबत असावं असा एक आग्रह या लोकांचा आहे। त्यामुळे अनेक जण बंडाच्या देखील तयारीमध्ये आहेत अशा बातम्या सध्या तरी येत आहेत। शरद पवारांचा दुजोरा। शरद पवारांनी स्वतः काही दिवसांपूर्वी एक गोष्ट सांगितली होती, आमच्या पक्षातल्या काही लोकांना सत्तेसोबत जायचं आहे। आता त्यांच्या या विधानामुळे अजित पवार यांच्या पक्षासोबत किंवा मग थेट भाजपासोबत जाण्याच्या चर्चांचे अंदाज हे काढता येऊ शकतात। हे फक्त अंदाजच आहेत, काय होईल कोणालाच माहीत नाही।
अंतर्गत गटबाजीचा कधीही होऊ शकतो भडका. पक्षातले नेते एकमेकांवरती कायमच नाराज असतात. ती नाराजी माध्यमांच्या समोरही अनेक वेळा येत असते. उदाहरणच बघा, पक्षातल्या काही जणांना भाजपासोबत जाण्याची घाई झाली असं खासदार निलेश लंके म्हणाले. आता हा टोला सुप्रिया सुळे यांना होता की आणखी कोणाला, हा एक समोर आलेला मुद्दा आहे. दुसरा म्हणजे प्रदेशाध्यक्षपदी असलेले जयंत पाटील यांच्याविषयी पक्षातला एक गट हा नाराज आहे. त्यामुळे वर्धापन दिनाच्या दिवशी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा जयंत पाटील यांनी व्यासपीठावरून बोलून दाखवली. रोहित पवार, जयंत पाटील यांच्यासोबतच इतरही नेत्यांच्या अंतर्गत स्पर्धा आपण नेहमीच अनुभवत असतो. मध्यंतरी रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातला बालिश वाद आठवतोय. श्रीराम मांसाहारी की शाकाहारी, हा तो वाद होता. त्यावेळीही त्यांनी सार्वजनिकरित्या एकमेकांवरची नाराजी दर्शवलेली होती. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की एकमेकांसोबतची स्पर्धा, इनसिक्युरिटी पक्षाचा कधीही घात करेल अशी सध्याची एकूण NCP-SP म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातली स्थिती आहे. हे सगळे मुद्दे पाहता शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष पुन्हा फुटणार का अशा चर्चा रंगतात. पण पक्ष फुटण्याची शक्यता थोडी कमीच वाटतेय. याचं कारण पक्षाचं संख्याबळ 8 खासदार आणि 10 आमदार इतकं आहे. या उलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं संख्याबळ हे 1 खासदार आणि 41 आमदार असं आहे. जर का उद्या शरद पवारांकडचे काही जण सत्तेसोबत जाण्यासाठी फारच उतावीळ झाले तर शरद पवारांकडचं संख्याबळ कमी होऊ शकतं. काही जण भाजपामध्ये तर काही जण अजित पवारांकडे जाऊ शकतात. जितेंद्र आव्हाड हे काँग्रेस किंवा फार तर MIM मध्ये जाऊ शकतात जर का शरद पवारांनी आपला पक्ष इतर कुठे विलीन केला तरची ही शक्यता आहे. अर्थात हे सगळे अंदाज आहेत. महाराष्ट्रातील राजकारण शक्यतांच्या पलीकडे केव्हाच गेलंय हे आपण नेहमीच ऐकत असतो. त्यावरचे व्हिडिओ सुद्धा आम्ही बनवलेले आहेत. ते नक्की आमच्या यूट्यूबच्या पेजवरती जाऊन तुम्ही बघा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत नेमकं काय होतं यावर आपलं लक्ष असणार आहेच आहे. पण या निमित्ताने महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादी या पक्षामध्ये काय घडेल, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे पक्ष फुटेल की आणखी काही वेगळं घडणार आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात दम आहे का? कारण दोन्ही पक्षातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? काका पुतण्यावरती भारी पडतात की पुतण्या काकांवरती भारी पडणार? तुमचे अंदाज काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.